जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, महावितरण विभागातर्फे सोलर पंपाचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा आहे, त्याचबरोबर महावितरणामध्ये विद्युत जोडणीसाठी केलेला अर्ज सोलर पंप योजनेमध्ये कशाप्रकारे कन्व्हर्ट करायचा आहे, तर ही संपूर्ण प्रोसेस पार्ट वाईज बघत आहोत. त्यामध्ये अर्ज करून ॲप्लिकेशन मिळवणे, त्याचबरोबर अर्ज केलेला सबमिट करणे, त्यानंतर कोटेशन पेमेंट करणे आणि तिसऱ्या पार्टमध्ये अर्ज कन्व्हर्ट करून सोलार पंपासाठी अर्ज करणे. तर मित्रांनो, हा जो अर्जाची प्रोसेस आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे, तर संपूर्ण सोलार पंप अर्ज जो आहे तर तो कन्व्हर्ट होऊन सोलार पंप मिळण्यापर्यंतची प्रोसेस, ही संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती झाल्याच्या नंतरच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की अर्ज सक्सेस होतो की नाही अशा पद्धतीने केल्यामुळे, किंवा शेतकऱ्याला काय अडचण येऊ नये त्यासाठी सर्व सक्सेस झाल्याच्या नंतरच आपण जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड करतो आहोत. आता MK ID भेटलेला आहे आपल्याला. त्यानंतर बेनिफिशियरी नावाच्या ॲप्लिकेशनवरती जाऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला पेमेंट करा, सेल्फ सर्व्हे करा असं SMS आलेलं असेल, तर त्या ॲपवर त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असं ॲप्लिकेशन येणार आहे, तर ती इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केलेलं आहे आपण. आता याला लोकेशनची परमिशन द्या. त्यानंतर अर्जाला जो मोबाईल नंबर लिंक आहे मित्रांनो, तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि त्यावरती OTP सेंड करा. या ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपल्याला एक साधारण 6 अंकाचा OTP त्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे. तर तो मोबाईल नंबर जो आहे तर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं व्हेरीफाय होताना अडचण येत असते, त्यामुळे आपण पुन्हा एकदा ट्राय करा. OTP व्हेरीफाय करा. 2 वेळेस OTP आपल्या मोबाईलवरती येऊ शकतो, त्यासाठी अडचण येत नाही. तर मित्रांनो, जे शेतकरी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, कारण आता ज्यावेळेला नवीन योजना सुरू होणार आहे, साधारण मे ते जून दरम्यान योजना सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यासाठी जी अर्ज करण्याची प्रोसेस आहे आपण पार्ट वाईज बघितलेली, तर हीच प्रोसेस आपल्याला अर्ज करण्यासाठी असणार आहे. आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर ते संपूर्ण पार्ट वाईज प्रोसेस जी आहे तर ती बघून घ्या. आपल्याला अर्ज करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण ऐन वेळेस वेबसाईटवरती लोड येतो, त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रोसेस माहिती नसल्याने बरेच सारे शेतकरी गडबडून जातात. तर जे शेतकरी नवीन आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कुसुम सोलार पंप योजनेची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. तर त्याचे कंपनी सिलेक्शन, त्याचबरोबर बेस्ट सोलार कंपन्या आणि कंपनीच्या कॉन्टॅक्ट, त्याचबरोबर सोलार पंपाच्या लाभार्थी याद्या वगैरे, या संपूर्ण माहिती जी आहे तर ती वेळोवेळी आपल्या चॅनलवरती आपण अपडेट करत असतो. तर त्याचे लेटेस्ट नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे OTP घेतल्याच्या नंतर आपल्याला ॲप्लिकेशन डिटेल सर्वात प्रथम वर बॉक्स दिसत आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यामध्ये आपण जे माहिती भरलेली आहे तर ती संपूर्ण माहिती येणार आहे. आपण साधारण महावितरण विभागामध्ये किंवा MSEBमध्ये जोडणीसाठी जी माहिती केली होती कागदपत्राची, तर ती संपूर्ण येणार आहे. तर आता बघू शकता आपल्याला इथे सेल्फ सर्व्हेचे ऑप्शन आलेले. तर या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जो सेल्फ सर्व्हे आहे तर तो करायचा आहे. सेल्फ सर्व्हे म्हणजे साधारण आपल्याला पाण्याचा स्रोत, त्याचबरोबर सोलार पंप बसवण्याची जागा आणि पाण्याच्या स्रोतासोबत शेतकऱ्याचा फोटो वगैरे द्यायचा असतो. तर यामध्ये लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. तर मित्रांनो, त्यामध्ये पेमेंटचा गोंधळ आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा, त्यासाठी सांगत असतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर पंपाची प्राईस या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो, 20,185 रुपये. त्याचबरोबर आपण विद्युत जोडणीसाठी कनेक्शन जे भरलं होतं, कोटेशन भरलं होतं, तर ते 5,100 रुपयाचं भरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला 20,185मधून तेवढी रक्कम वजा करून प्लस पंपासाठीचा जो GST आहे 2,766 रुपये, आपल्या 86 रुपये, तर इतका, त्याचबरोबर 15,000 किंवा 14,000 जी रक्कम असेल, साधारण 14,900 रुपये एवढी रक्कम असणार आहे, किंवा 15,000 रक्कम असेल, तर टोटल करून 17,871 रुपये एवढी आली. म्हणजे 20,000मधून जितके आपण कोटेशन भरले लाईटसाठी तर ती वजा करण्यात आली. त्यानंतर आता पुढे आपण आपला सर्व्हे जो आहे तर तो करूयात. त्यासाठी आपल्याकडे नेटवर्क आहे का तर ते विचारत आहे. या ठिकाणी आपल्याकडे कुठल्या प्रकारचे सिम कार्ड आहे तर ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर नेटवर्क आहे या ऑप्शनवरतीच क्लिक करा, म्हणजे पुढे सोलारचा कंट्रोलर आपल्या मोबाईलद्वारे ऑपरेट करता येणार आहे. तर पहिल्या ऑप्शनमध्ये येस नो जो आहे तर तो करून घ्या. आपल्याकडे जे कनेक्शन आहे का नाही. त्याचबरोबर आता सर्वप्रथम फोटो जो घ्यायचा आहे तर तो पाण्याच्या स्रोतासोबत जो शेतकरी असणार आहे तर त्याचा फोटो त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पहिल्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी क्लिक करा. फोटोचे ऑप्शन जे आहे तर ते ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे. आणि त्याची लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलचे लोकेशन जे आहे तर ते ऑन ठेवायचे आहे.
त्याचबरोबर आता पाण्याचा स्रोत जो असणार आहे तर त्याचा फोटो घ्यायचा आहे. साधारण आपला बोरवेल असू शकतो, शेततळे असू शकते, नदी असू शकते किंवा अशा प्रकारे विहीर असू शकते. तर त्याचा अशा प्रकारे फोटो घ्या. त्याचबरोबर आता पूर्ण झाले ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर जे जागा आहे ज्या ठिकाणी आपल्याला सोलार पंप बसवायचा आहे किंवा फिटिंग करायचं आहे विहिरीच्या शेजारचे, तर त्या ठिकाणचा एक फोटो घ्या. म्हणजे त्या ठिकाणी सोलार पंप आपल्याला बसवता येणार आहे. तर अशा प्रकारे 3 जे फोटो आहेत तर ते झाल्याच्या नंतर आपल्याला खाली बॉक्समध्ये सिग्नेचर करायची आहे मित्रांनो. तर ते सिग्नेचर करायला विसरू नका. आता बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते सिग्नेचर न करता अर्ज जो आहे तर तो सबमिट होत नाही. तर सिग्नेचर करून अर्ज प्रस्तुत करा या ऑप्शनवरती क्लिक करून जाईल तर आपला संपूर्ण अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ताबडतोब जे आहे तर ते पेमेंटचे ऑप्शन देखील येणार आहे. आता यासाठी जे कंपन्या आहेत पेमेंट झाल्याच्यानंतर साधारण व्हेंडर सिलेक्शनसाठी ताबडतोब ऑप्शन येतं. तर यासाठी ज्या कंपन्या व्हेंडर किंवा सोलार पंप प्रोव्हाइड करतात तर त्यांचा एक स्पेशल व्हिडिओ आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला त्याची लिंक देखील भेटून जाईल किंवा व्हिडिओ डायरेक्ट भेटेल की कुठल्या कंपन्या आहेत आपल्याला ज्या सिलेक्ट करण्यासाठी अवेलेबल आहेत. तर सेल्फ सर्व्हिस आहे तर तो अपलोड झालेला आहे. या ठिकाणी खाली स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करा ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपला अर्ज जो आहे तर तो अपलोड सेल्फ सर्वे करून घ्या. त्यानंतर आपल्या या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते रिफ्रेश केल्याच्यानंतर साधारण काही वेळात येत असते. पेमेंटचा देखील व्हिडिओ जो आहे तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यामध्ये देखील कंपन्या सांगण्यात आलेल्या आहे कुठल्या कंपन्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जर काही प्रश्न असतील आपले तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.